शेतकरी बांधवांनो, किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले. शेतकऱ्यांना आता सहज मिळणार कर्ज. कागदपत्रांची कटकट कमी, RBIचा मोठा निर्णय. हे संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या वेळापत्रकात एका समानता आणण्यासाठी पीक हंगामाच्या व्यवस्थेला एक स्वरूप करून किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा केली आहे. RBI निर्देश 2026 पुढील वर्षी जानेवारीपासून लागू होतील. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की कृषी आणि संबंधित व्यवसायांमध्ये गुंतलेल्या कर्जदारांच्या खेळते भांडवल आणि गुंतवणूक कर्जाच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने KCC योजनेअंतर्गत बँकिंग प्रणालीतून पुरेसा आणि वेळेवर पुरवठा सुलभ करण्यासाठी हे निर्देश जारी केले जात आहेत. उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण नियमांनुसार सुसंगत होण्यासाठी पीक हंगामाच्या व्याख्येत सुधारणा करण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्वांनुसार KCC योजनेच्या उद्देशांसाठी पीक हंगाम अल्प मुदतीच्या पिकांसाठी 12 महिने आणि दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी 18 महिने असा परिभाषित केला जाईल. पीक हंगाम म्हणजेच पिकाच्या पेरणीपासून ते काढणी आणि विपणनापर्यंत कालावधी. केंद्रीय बँकेने फेब्रुवारीमध्ये सुधारित KCC योजनेवर मसुदा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि जनता व हितधारकांकडून सूचना मागवल्या. RBIने असुरक्षित कर्ज मर्यादा वाढवण्याच्या सूचना फेटाळून लावल्या, कारण ही मर्यादा डिसेंबर 2024पर्यंत आधीच वाढवण्यात आली होती आणि सध्या त्यात आणखी वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी स्वेच्छेने सोने किंवा चांदी गहाण ठेवणे हे कृषी क्षेत्रातील असुरक्षित कर्जासाठीच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन मानले जाणार नाही. मित्रांनो, KCC योजना 1998मध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 2 ते 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होते. KCC योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 7% व्याजदराने कर्ज दिले जात असले तरी जे वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना सरकारकडून 3% व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे प्रभावी व्याजदर केवळ 4% होतो. KCC योजनेअंतर्गत बियाणे खरेदी करण्यापासून ते पिकांची कापणी करण्यापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी कर्ज घेता येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या पीक कर्जाच्या संदर्भातली RBIचे जे नवीन नियम आहेत ते समोर आलेले आहेत आणि आता या किसान क्रेडिट कार्डच्या योजनांमध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.